नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचे ट्रेनर आणि आज तुम्हाला डिफरन्स सांगणार आहे फॉर, सिन्स आणि फ्रॉमचा. बघा, यामध्ये कन्फ्युजन असतं की मॅम नेमकं आम्ही काय कुठे यूज करायचं. कारण असं होतं बरेचदा की मी काही वर्षांपासून अभ्यास करत आहे. मॅम मी काही वर्षापासून अभ्यास करत आहे, तर मी तिथे फॉर घेऊ की फ्रॉम घेऊ की सिन्स घेऊ. कारण मला जवळपास असं वाटतं की हे तिन्ही पण एकाच अर्थाने वापरले जातात, तर मी काय करू. हा प्रश्न तुमचा बरोबर आहे, चुकीचा नाही आहे. तर यालाच आपल्याला आज समजून घ्यायचं आहे की यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला व्हिडिओला आज सुरुवात करूया आपण आणि यांच्यामधील डिफरन्स आज अशा पद्धतीनं समजून घेऊ की आपण कधीही विसरणार नाही. तर चला, याला आपण प्रिपोजिशन्स असं म्हणतो. प्रिपोजिशनचा पार्ट आहे हा आणि त्याच्या अकॉर्डिंग याचे रूल्स असतात काही, ते आपण बघू आणि याला समजून घेऊ. ठीक आहे. तर सोबतच विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. सोबतच तुम्ही पेड कोर्सेससाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही आपल्या येवले अकॅडमी ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तिकडे जाऊन तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल तर स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर ग्रामर कोर्स आणि तुम्हाला PDF वरून अभ्यास करायचा असेल तर PDF सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्ही तिकडे जाऊन घेऊ शकता आणि घर बसल्या स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकू शकता. तर चला चालू करूया आपण आजचा व्हिडिओ. तर यामध्ये सुरुवातीला मी घेतलंय फॉर. तर समजून घेऊ आपण फॉरचा यूज आपण कुठे करतो. बघा, फॉर म्हणजे होतं साठी. फॉरचा यूज दोन ठिकाणी होतो, मात्र आपण आज डिफरन्स बघतोय, त्यामुळे आपण डिफरन्सच्या अकॉर्डिंग याला समजून घेऊ. ठीक आहे. फॉर एखाद्या कालावधीसाठी वापरले जाते. फॉर जसं मी तुम्हाला सांगते इन अ सिम्पल वे, पास्टमध्ये एखादी गोष्ट चालू केली आपण, मात्र आपल्याला परफेक्ट टाईम सांगायचा नाही आहे. जसं आय हॅव बीन टेकिंग बॅचेस फॉर 10 years. मी 10 वर्षापासून बॅचेस घेत आहे. या ठिकाणी तुम्हाला हे दिसलं की मी 10 वर्षापासून बॅचेस घेत आहे, मात्र वर्ष नाही दिसलं. मॅम 10 वर्षापासून बरोबर आहे, मात्र वर्ष कोणतं. वर्ष जेव्हा सांगायचं असतं त्यावेळी आपल्याला सिन्सचा यूज करावा लागतो, मात्र फॉरचा यूज कधी, जेव्हा आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग समजत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आय हॅव बीन टेकिंग बॅचेस फॉर 10 years, 10 वर्षापासून. ओके. तर त्याच पद्धतीनं तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट खूप वर्षापासून, खूप दिवसापासून करत आले किंवा खूप तासापासून करत आले आहे आणि तुम्हाला फक्त तुम्ही तास सांगताय की मी 2 तासापासून अभ्यास करत आले आहे किंवा मी 10 तासापासून रिहर्सल करत आले आहे, तर त्यावेळी तुम्ही परफेक्ट टाईम सांगत नाही, त्यावेळी आपल्याला फॉरचा यूज करावा लागतो. बघा या ठिकाणी एक्झाम्पल घेतलंय मी, आय हॅव बीन स्टडिंग इंग्लिश फॉर 2 hours. बघा, या ठिकाणी आपण म्हटलं की मी अभ्यास करत आलेली आहे, माझा अभ्यास करणं चालू आहे फॉर 2 hours, म्हणजे 2 तासापासून. आपण या ठिकाणी 2 तास सांगितलं, मात्र परफेक्ट टाईम नाही सांगितलं की मी 2 वाजता चालू केलं किंवा मी 1 वाजतापासून चालू केलं, तर असं काहीच सांगितलेलं नाही. फक्त 2 तास सांगितलं, म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर टाईम नाही समजत आहे, त्यामुळे इथे आपल्याला फॉरचा यूज करावा लागला. आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 10 years. मी इकडे राहत आहे कधीपासून, 10 वर्षापासून. मात्र कुठले 10 वर्ष हे आपण नाही सांगितलं. आपल्याला जेव्हा असं सांगायचं असतं मी 10 वर्षापासून इकडे राहत आहे, तर फॉर आपल्याला यूज करावं लागलं 10 yearsच्या अगोदर. वी विल स्टे ॲट द हॉटेल फॉर अ वीक. आता यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं बघा, आम्ही हॉटेलमध्ये थांबेन. वी विल स्टे ॲट द हॉटेल, हॉटेल येथे थांबेल. कधीपर्यंत, फॉर अ वीक, एका आठवड्यासाठी म्हणतोय आपण, मात्र आपण टायमिंग नाही सांगितला. तर जेव्हा तुम्हाला एखादी ॲक्शन पास्टमध्ये चालू होते आणि पर्टिक्युलर आपण टायमिंग सांगत नाही, फक्त काय सांगतो तर पिरियड सांगतो, ड्युरेशन सांगतो, त्यावेळी आपण फॉरचा यूज करायचा आहे. हे वालं सेंटेन्स जे आहे हे फ्युचरचं आहे, मात्र आपण या ठिकाणी सुद्धा काय सांगितलं की मी हॉटेल येथे थांबेन, मात्र कधीपर्यंत, एक आठवडा. इथे सुद्धा आपण टायमिंग नाही सांगितलं, म्हणून आपण इथे फॉरचा यूज केलाय. आय होप फॉर लक्षात आलं तुमच्या. चला आपण सिन्स समजून घेऊ. फॉरच्या टोटल अपोजिट जर काही असेल तर ते आहे सिन्स. जसं पासून, याचा अर्थ सुद्धा काय होतो, पासून.
एखाद्या कृतीची सुरुवात झाली आणि ती आत्तापर्यंत सुरू आहे हे दर्शवण्यासाठी वापरले जाते. जसं पास्टमध्ये काहीतरी चालू झालं आणि ते अजूनपर्यंत चालू आहे हे सांगण्यासाठी आपण सिन्सचा यूज करतो, मात्र पर्टिक्युलर टायमिंग त्यामध्ये आपण सांगत असतो. ओके, जसं आपण सुरुवातीचं सेंटेन्स घेतलंय, ही हॅज बीन वर्किंग हिअर, तो इथे काम करत आहे सिन्स 2010. आता इथे तुम्हाला दिसेल की पर्टिक्युलर इयर सांगितलं आपण की 2010 पासून तो इथे काम करत आहे. मग पर्टिक्युलर इयर सांगण्यासाठी आपल्याला सिन्सचा यूज करावा लागला. जसं इथे आपल्याला फक्त ड्युरेशन सांगितलं आपण, इथे आपण इयर सांगितलं एक्झॅक्ट, त्यावेळी सिन्सचा आपण यूज केला. आय हॅवंट सीन हर सिन्स मंडे. मी तिला पाहिले नाही, मी तिला पाहिले नाही कधीपासून, सिन्स मंडे, मंडेपासून. कारण मंडे आपण दिवस सांगितला, एक्झॅक्ट डे सांगितला आणि हे पास्टमध्ये चालू झालेली गोष्ट आहे, पास्टमधली गोष्ट आहे, त्यामुळे आपण इथे सिन्सचा यूज केला. इट हॅज बीन रेनिंग सिन्स मॉर्निंग. मॉर्निंग जो असतो, सकाळचा वेळ जो असतो, हा पर्टिक्युलर टाईम असतो, त्यामुळे आपण त्या ठिकाणी सिन्सचा यूज करत असतो. इट हॅज बीन रेनिंग, पाऊस येत आहे किंवा पाऊस चालू आहे कधीपासून, सकाळपासून. तर कुठलीही ॲक्शन जेव्हा पास्टमध्ये चालू होईल आणि आपल्याला एक्झॅक्ट टायमिंग सांगायचा असेल त्यावेळी आपण सिन्सचा यूज करत असतो. तुमच्या लक्षात आलं फॉर आणि सिन्समधला डिफरन्स. आता आपण बघूया फ्रॉम म्हणजे काय. ओके, चला फ्रॉमकडे जाऊ आपण. बघा, फ्रॉमचा यूज करत असताना आपल्याला हा यूज आपण करतो शक्यतोवर फ्युचरसाठी किंवा काही वेळानंतर चालू करू एखादी गोष्ट त्यासाठी. याला समजून घेऊ आपण एक्झाम्पलच्या थ्रू, तुम्हाला लक्षात येईल. फ्रॉम म्हणजे पासून किंवा कडून, कृती किंवा घटनांची सुरुवात दर्शविण्यासाठी वापरले जाते. एखादी गोष्ट चालू होईल यासाठी आपण याचा यूज करत असतो. जसं मी म्हटलं, आय विल स्टार्ट माय बॅच फ्रॉम टुमॉरो. माझी बॅच आता फ्युचरसाठी आहे म्हणून आपण या ठिकाणी फ्रॉमचा यूज केला आहे. आय विल स्टार्ट माय बॅच, मी माझी बॅच चालू करेन. कधी, कधीपासून, तर उद्यापासून, टुमॉरोपासून. तर पासून या अर्थाने आपण फ्रॉमचा यूज केला आहे. ही इज रिटर्निंग फ्रॉम द मार्केट. तो मार्केटमधून रिटर्न येत आहे. कुठून येत आहे, मार्केटमधून. हा जो यूज आहे हा टायमिंगशी रिलेटेड नाही आहे, मात्र हा डिफरंट यूज आहे. मात्र तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं आहे की तो वापस येत आहे. कुठून येत आहे, मार्केटपासून किंवा मार्केटकडून. शी ट्रॅव्हल्ड फ्रॉम, आपण फ्रॉमचा यूज असा सुद्धा करतो की शी ट्रॅव्हल्ड फ्रॉम पुणे टू मुंबई बाय ट्रेन. तिने ट्रॅव्हल केले कुठपासून, फ्रॉम पासून पर्यंतसाठी, फ्रॉम पुणे टू मुंबई ट्रेनने. ठीक आहे, तर आपण फ्युचरसाठी इथे आपण पास्टसाठी यूज केला. टायमिंगशी रिलेटेड जेव्हाही तुम्हाला कुठला यूज करायचा असेल फ्रॉमचा, तर आपल्याला शक्यतोवर फ्युचरमधल्या गोष्टी किंवा सिम्पल प्रेझेंट म्हणू आपण काही वेळानंतर करणार अशा गोष्टी आपण फ्रॉमने सांगित असतो की मी असं करेल तेव्हापासून, अशा अर्थाने. ठीक आहे, तर आपण फ्रॉमचा यूज बघितला, फॉर बघितलं, सिन्स बघितलं. आय होप तुमचं क्लिअर झालं असावं. नसेल झालं तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला कुठला डाऊट आहे तर तो डाऊट नक्की मी सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन. आणि याच्यातली कुठली गोष्ट तुम्हाला चांगली वाटली ते सुद्धा माझ्यापर्यंत पोहोचवा. तर या ठिकाणी आपण थांबू. अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता हा. प्रॅक्टिस करा, तुमच्या माइंडमधले सर्व डाऊट क्लिअर होतील, माझी अशी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.